नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण गणितातील अपूर्णांक या घटकातील सममूल्य अपूर्णांक तयार करणे आणि ते भागाकार करून कसे तयार करायचे हे शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक आकृतीच्या माध्यमातून आणि गुणाकार करून कशी मिळवायचे हे आपण शिकलो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाला भागाकार करून आपल्याला नवीन सममूल्य अपूर्णांक कसा मिळवायचा हे शिकायचं आहे। आता इथं मी काही आकृत्या काढलेल्या आहेत बघा। या आकृतीच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण भागाकार करून सममूल्य अपूर्णांक कसा मिळवता येतो हे शिकणार आहोत। आता इथं बघा, हा अर्धा भाग आहे। या अर्ध्या भागाचा अपूर्णांक बघा, एकूण 4 भाग आहेत आणि इकडे 4 भाग आहेत, म्हणजे 8 भाग। 8 भागापैकी इथं आहेत 4 भाग। आता याच्यात 4 भाग आहेत आणि याच्यात 2 भाग आहेत, म्हणजे याच्यातले 2 भाग कमी करायचे आपल्याला, वजाबाकी नाही करायची, फक्त कमी करायचे आहेत। म्हणजे इथली एक रेष पुसली, इथे एक रेष पुसली, म्हणजे 2 न भागायचे आपल्याला। तर 2 न भागल्यानंतर बघा अंश किती येतो बघा, एकूण 2 इकडून 2 4 भाग, 4 पैकी किती 2 आणि एकूण किती 4, म्हणजे या अपूर्णांकाला आपण 2 न भागल्यानंतर, अंशाला 2 न भागल्यानंतर 4 ला 2 न भागा 2 येतं, 8 ला 2 न भागल्यानंतर 4 येतं, म्हणजे 4/8 याचा भागाकार करून आपल्याला एक नवीन सममूल्य अपूर्णांक मिळतो, तो आहे 2/4। या अपूर्णांकाची आणि या अपूर्णांकाची जर किंमत बघितली तर किंमत ती सारखी आहे, समान आहे, म्हणून 4/8 आणि 2/4 हे सममूल्य अपूर्णांक किमतीने समान आहेत, म्हणून ते सममूल्य अपूर्णांक आहेत। आता इकडे बघा, या उदाहरणामध्ये हा पाव अपूर्णांक आहे, हा पण पाव अपूर्णांक आहे। पण पाव कसा आहे बघा, इथं एकूण 4 आहेत, इथं 4, इथं 4 आणि इथं 4, 4 चौक 16, एकूण भाग किती आहेत 16, त्याच्यापैकी किती भाग आहेत हे 4, म्हणजे 4/16 हे पाव आहे। इथं पण पुढे पाव आहेत बघा, मग ह्याच्यातले 4ही भाग केलेले आपण कमी केले आणि एकच भाग केला, म्हणजे याला कितीनं भागलं 4 न भागलं। मग 4 ला 4 न भागल्यावर उत्तर किती येतं 1 आणि 16 ला 4 न भागल्यावर उत्तर येतं 4, म्हणजे 4/16 आणि 1/4 हे दिसायला जरी वेगळे असले परंतु यांची किंमत कशी आहे सारखी आहे, म्हणून ते सममूल्य अपूर्णांक आहे। मग अशाच पद्धतीनं आकृतीच्या माध्यमातून शिकल्यानंतर आपल्याला हे दिलेले अपूर्णांक भागाकार करून कसे सममूल्य मिळवायचे हे आता आपल्याला शिकायचं। आता इथं बघा 6/10 आहे, तर भागाकार करून याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळवायचा। तर कसा मिळवायचा बघा, 6 आणि 10 या 2 संख्याला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो, ती संख्या शोधायची आणि त्याला भागायचं। तर बघितलं आपण 6 ला आणि 10 ला 2 ने निशेष भाग जातो, म्हणून याला आपण 2 ने भागूया। अंशाला पण 2 ने भागायचं आणि छेदाला सुद्धा 2 ने भागायचं। 6 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर येतं 3 आणि 10 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर येतं 5, म्हणजे 6/10 आणि 3/5 हे सममूल्य अपूर्णांक आहे। आता पुढचं उदाहरण बघा, या उदाहरणामध्ये 10/15, आता याच्यातला अंश आणि छेद यांना कोणत्या संख्येने, लहान मोठ्या त्याच्यापेक्षा मोठ्या सर्वात मोठ्या संख्येने पाहायचं। मोठी संख्या कोणती आहे, याला भाग जाणारी 5, मग 10 ला 5 न भागा आणि 15 ला सुद्धा 5 न भागा। सममूल्य अपूर्णांक मिळवत असताना आपल्याला एकाच संख्येने अंशाला पण भागायचं आणि छेदाला सुद्धा भागायचं। 10 ला 5 न भागल्यानंतर उत्तर किती येतं 2, 15 ला 5 न भागल्यानंतर उत्तर किती येतं 3, म्हणजे 10/15 आणि 2/3 हे सममूल्य अपूर्णांक आहे। याच पद्धतीनं तिसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं। 42/28 या अपूर्णांकाला भागाकार करून सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे। तर काय करता येईल बघा, अंश आहे 42, छेद आहे 28, हे अंश आणि छेद कोणत्या पाढ्यात येतात किंवा कोणत्या संख्येने याला निशेष भाग जातो हे जर आपण बघितलं तर याला बघा 7 ने निशेष भाग जातो,
म्हणजे 42 या अंशाला 7 ने भागा आणि 28 या छेदाला 7 ने भागा. आता 42 ला 7 ने भागल्यानंतर उत्तर येतं 6 आणि 28 ला 7 ने भागल्यानंतर उत्तर येतं 4. मग आता परत 6/4 आलं, याला सुद्धा आपण अजून भागाकार करून याचा सममूल्य अपूर्णांक काढू शकतो. मग याला 2 न भाग जातो, याला पण 2 न जातो. 6 ला 2 न भागा 3 येतं उत्तर, 4 ला 2 न भागा उत्तर येतं 2, 3/2. म्हणजे 42/28 याचे 6/4 3/2 अशी आपल्याला भागाकार करून सममूल्य अपूर्णांक मिळवता येतात. आता पुढे बघा, 24 आणि 32 या दोन संख्यांना कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो आणि 8 ने सुद्धा भाग जातो. तर आपल्याला याला 8 ने भागायचंय. तर बघा, 24/8 आणि 32/8 जर भागाकार केला, 8 चोक 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32 म्हणजे 24/32 चा आपल्याला भागाकार करून 3/4 हा अपूर्णांक मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करून सममूल्य अपूर्णांक मिळवता येतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अपूर्णांक अगदी सोप्या पद्धतीनं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिका. तर सर्वांचे धन्यवाद. आपण सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार.